शिवसेनेचे विद्यमान तालुका प्रमुख बंड्याची साळवी यांची टाइम्स डिजिटल करता विशेष मुलाखत आपण या ठिकाणी घेत आहोत। त्यांच्या बाबतीत पक्षबदलाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत आणि एकंदरीत माहोल आता बनत चालला आहे। अशा स्थितीमध्ये आपण त्यांचीच प्रतिक्रिया जर समजून घेतली तर अधिक स्पष्ट होऊन जाईल। तर साळवीसाहेब, नेमकी याबाबतची जी काय चर्चा सुरू आहे, आपली काय प्रतिक्रिया याबाबत? मी एक बाळासाहेबांचा सर्वसामान्य आणि निष्ठावंत शिवसैनिक आहे। 2007 ते 2005 जवळजवळ 23 वर्ष या रत्नागिरी विधानसभा रत्नागिरी तालुक्याचा मी तालुका प्रमुख म्हणून काम करतोय। बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी अनेक पदे, मी शहराचा उपनगराध्यक्ष होतो, त्या नगरपरिषदेचा उपनगराध्यक्ष होतो, नगराध्यक्ष झालो, नगरसेवक झालो, कायमस्वरूपी गटनेता होतो, पाणी सभापती झालो, आरोग्य सभापती झालो। वेळोवेळी मला पक्षाने मोठमोठी पदं देण्याचा काम माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षाने केलं। मी काम करत असताना माझ्या कारकिर्दीमध्ये मी जेव्हा तालुका प्रमुख झालो त्या संपूर्ण या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार कोणी नव्हते, खासदार कोणी नव्हते। अशा परिस्थितीमध्ये माझ्याकडे जेव्हा जबाबदारी दिली त्यावेळेपासून आजपर्यंत 2 वेळा माझ्या कारकिर्दीमध्ये धनुष्यबाणावर एक शिवसेनेचे आमदार म्हणून सामंतसाहेब निवडून आले, 2 वेळा धनुष्यबाणावर सन्माननीय राऊतसाहेब खासदार म्हणून निवडून आले। जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल, ह्या स्वबळावर आम्ही निवडून आणल्या। मध्यंतरीच्या 2024ला ज्या निवडणूक झाल्या, लोकसभा असेल, विधानसभा असेल, लोकसभा मतदारसंघाच्या वेळी सुद्धा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये 11,000चं मताधिक्य आम्ही राऊतसाहेबांना दिलं। काही असा अपशकून झाला की लोकसभेला आम्हाला राऊतसाहेबांना पराभवाला सामोरे जावं लागलं। हे करत असताना 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर झाली। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आमदार, माजी आमदार हे शिवसेनेचे उमेदवार होते। ते मशाल निशाणीवरती निवडणूक लढवत होते। संपूर्ण रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्या प्रकारचं काम कार्यकर्त्यांनी केलं। हे सुद्धा करत असताना देखील त्या लाडक्या बहिणीचा हा आम्हाला मोठा फटका पडला। त्याचबरोबर आमच्याकडे मशाल निशाणी आली। सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती, बाळासाहेब मानणारी व्यक्ती, शिवसैनिक म्हणून काम करणारे कार्यकर्ते यांच्यासमोर जे धनुष्यबाण ज्यावेळी आलं ते काही प्रमाणामध्ये 20-25% मतंही धनुष्यबाणाला बाजूला गेली। त्यामुळे आम्हाला 40-42 मताधिक्याने त्या ठिकाणी अपयश आलं। विधानसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेब माने आणि उदय बने हे 2 विशेषतः कॅन्डिडेट होते उबाटा गटाकडून, आणि त्याच्यामध्ये बाळा माने यांना संधी देण्यात आली। तर या संदर्भात तुमची भूमिका तालुका प्रमुख म्हणून काय होती? आमची भूमिका काय होती, आम्ही पक्षाचा आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत। दोन्ही उमेदवार सक्षम होते। पक्षप्रमुखांनी जो निर्णय दिला तो आम्हाला मान्य होता। आम्ही पक्षप्रमुखांची माझी जवळजवळ 10 ते 15 मिनिटं चर्चा झाली होती। पक्षप्रमुखांनी काही सूचना मला केल्या होत्या आणि बाळासाहेब मानेंना आम्ही उमेदवार देतो म्हणजे आम्हाला सांगतो, आम्ही त्याचा स्वीकार केला आणि आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे हे झाले आणि ते होते म्हणून काही झालेलं नाही। आम्हाला जो फटका पडला तो लाडक्या बहिणीचा पडला आणि सन्मान्य त्यावेळेचे पालकमंत्री सन्मान्य सामंतसाहेब उद्योगमंत्री यांनी कोट्यावधी रुपयाची या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये कामे केली। त्यामुळे मतदार विकास कामाच्या बाजूने गेला। आता मध्यंतरी तुम्हीच बोलला होता एकदा की तागडी एक पारडा फक्त 2 असतात। म्हणजे आता जे शिवसेनेची आता स्थिती अशी आहे की वरती तागडी एकच आहे, पण 2 बाजूला 2 भाग झालेले आहेत असे। तर आता तुम्ही पक्षबदलाचा विषय जेव्हा येतो तेव्हा तुमची कन्फर्म भूमिका काय? लक्षात ठेवा, आजही आम्ही पक्ष बदललेला नाही। फक्त तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय। मला तालुका प्रमुख करते सन्माननीय कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी मला तालुका प्रमुख केलाय। मी जर माझा विचार केला माझ्या भविष्यातला तर मी बाळासाहेबांबरोबरच काम करणारा कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांबरोबरच काम करणार। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।